नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीच्या मुद्द्यावरून पेटलं आंदोलन. आंदोलक शिरले नेपाळच्या संसदेत. काठमांडूमध्ये संचारबंदी लागू तर 10 आंदोलकांचा मृत्यू झाल्याची माहिती. नेपाळमधील अराजकतेच्या पार्श्वभूमीवर भारत नेपाळ सीमेवरती गस्त वाढवण्याचे निर्देश. एसएसबी कडून सीमेवरची सुरक्षा अधिक कडक. अतिरिक्त फौज आणि सर्व्हेलन्सची व्यवस्था. विधान परिषद विरोधी पक्षनेते पदाच्या मुद्द्यावर काँग्रेस नेत्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देण्याची मागणी. सतेज पाटलांच्या नावावरती शिक्कामोर्तब. सूत्रांची माहिती. उद्या होणाऱ्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावरती महत्त्वाची जबाबदारी. एनडीएचे उमेदवार प्रतिनिधी म्हणून श्रीकांत शिंदेंची निवड. अंतरवालीत दाखल होताच मनोज जरांगेंवरती गुलालाची उधळण करत जंगीत स्वागत. शेवटी मराठ्यांनी विजय मिळवलाच म्हणत जरांगेंनी मानले मराठ्यांचे आभार. 17 सप्टेंबर आधी कुणबी प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रिया सुरू करा, अन्यथा दसरा मेळाव्यात सरकार विरोधी भूमिका जाहीर करावी लागेल. जरांगे पाटलांनी पुन्हा दिला अल्टिमेटम. नोंदणीच्या आधारे प्रमाणपत्र देण्यास सुरुवात करा, सरकारने कुठलाही बदल करू नये. जरांगेंची सरकारकडे मागणी. तर योग्य नोंदी मिळाल्यावरच दाखले मिळणार. अधिकाऱ्यांवरती दबाव टाकणं योग्य नाही. बावनकुळेंचं जरांगेंना प्रत्युत्तर. मुहूर्त न काढता उपराष्ट्रपती पदाची निवडणूक तर पितृपक्षात निवडणूक घेणारा भाजप सेक्युलर पक्ष. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवरून संजय राऊतांची टोलेबाजी. दुकानं रिकामी करण्यावरून 2 गटात वाद. लाट्या काठ्या आणि दगडफेकीत 65 वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू. गुजरातच्या कच्छला पुराचा फटका. कच्छच्या रणात धोरडो सफेद रणमधील वॉच टॉवर पर्यंत पोहोचलं पुराचं पाणी. जसं 100 दिवसाचा कृती आराखडा होता, 150 दिवसाचा कृती आराखडा होता, तसंच हे विजन डॉक्युमेंट आहे. विकसित महाराष्ट्र 2047. याचा फायदा या महाराष्ट्रातल्या जनतेला होईल. हे विकासाचे टप्पे आहेत. 2029, 2035 आणि 2047 याची अंमलबजावणी आम्ही पूर्णपणे करणार. 2047 में विजन डॉक्यूमेंट को लेकर सरकार किस तरीके से आज प्रेजेंटेशन. 2047 विकसित महाराष्ट्र 2047. विकसित महाराष्ट्र 2029. रजा होती, सगळी सुट्ट्या चालल्या होत्या, त्यामुळे वकील साहेब सुद्धा भेटत नव्हते. परंतु जे आहे 1-2 दिवसामध्ये आमचे कार्यकर्ते जे निश्चितपणे काय मुद्दे असतील ते आम्ही कोर्टात गेल्यानंतर करणार. अशी चर्चा आहे. वेगवेगळ्या बैठका होतात. सगळ्या समाज आमचे जे आहेत ना 374 जाती आहेत ओबीसी मध्ये. एक मराठा जात एकच आहे आमच्याकडे. 374 जाती आहेत. तर प्रत्येकाचे जे काही काही वेगवेगळे नेते आहेत, कोण कोण चालू द्या, परंतु सगळ्यांचा उद्देश हाच आहे की ओबीसीचं आरक्षण कमी होता कामा. की जोपर्यंत दसऱ्याच्या जवळपास या जो आता GR काढलेला आहे त्याची अंमलबजावणी झाली नाही, तुम्ही पुन्हा एकदा आंदोलन करा. पाहिजे ना, सरकार पाहिजे काय. आता आंदोलनच जर करायचं असेल आणि सगळं घ्यायचं असेल तर ओबीसी समाज सुद्धा आंदोलनाला उतरेल ना. आता लहान लहान गावागावामध्ये सुरू आहे. उद्या एकत्रित येऊन सुरू हो. हिंदी में बता दीजिए कि बैठक होने वाली है या फिर किस तरीके से बैठक होगी और क्या. देखिए, ओबीसी समाज के जो है 374 जनजातीय है और दूसरी जो सारे जो अलग अलग कास्ट है, अलग अलग संगठनाएं हैं. तो सब लोग जो है कोई मोर्चे निकल रहा है, कोई जो है भूख हड़ताल कर रहा है, कोई कुछ कर रहा है, मगर सबका एक ही जो है मांग है कि ओबीसी को दबाया न जाए. ओबीसी में दूसरे जो है बड़े कोई घटक जो है जिनको हाईकोर्ट ने नकारा है, जिनको सुप्रीम कोर्ट ने नकारा है, ओबीसी आयोग ने नकारा है, उनको ओबीसी में जगह नहीं देनी चाहिए. इसके ऊपर सब लोग एक है. अब अलग अलग ढंग से अपने अपने जो है जगह पर वो काम कर रहे हैं. यहाँ कोर्ट में जो हमारे लोग जरूर जाएंगे. अब जो है वकालत की जो वकील लोग हैं 2-4 दिन जो यहाँ छुट्टियाँ थी, बातचीत चल रही है.
और जाएंगे। कोर्टात जाणाऱ्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असं जरांगे पाटील म्हणतात। हाँ हाँ भाई ठीक है, अब वो तो जो है तो अभी त्यांनी जे आहे महाराष्ट्र विकतच घेतला की काय केलं काय देवाला माहिती नाही, काय सगळं राज्य त्याचंच काय बघू आम्ही काय करायचं। आम्ही विश्वासात घेतलं होतं असे नेत्यांचं म्हणणं आहे। नाही सरकारमधल्या हा GR आम्हाला दाखवला नाही। तर ओबीसी समाज सुद्धा आंदोलनासाठी रस्त्यावरती उतरणार असं छगन भुजबळ आपल्याला म्हणताना दिसतात। 1-2 दिवसामध्ये कोर्टात जाणार असं सुद्धा छगन भुजबळ यांनी सांगितलेलं आहे। मंत्री छगन भुजबळ बोलत होते। 1-2 दिवसामध्ये कोर्टात जाणार असं छगन भुजबळांनी सांगितलेलं आहे। नुकतंच माध्यमांशी संवाद साधताना छगन भुजबळांनी सांगितलं ओबीसीमध्ये 374 जाती आहेत, आमच्या हक्काचं सोडणार नाही असा इशारा सुद्धा दिलेला आहे। जीआरमधील शब्दरचना ओबीसींसाठी अडचणीची ठरणार असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। ओबीसी समाज ही आंदोलनासाठी रस्त्यावरती जाणार असं छगन भुजबळ म्हणतायत। काय खरं काय खोटं याचा शोध घेणं गरजेचं असल्याचं सुद्धा यावेळेला बोलताना छगन भुजबळ यांनी सांगितलेलं आहे। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। उद्या होणाऱ्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे। एनडीएच्या उपराष्ट्रपती पदासाठी श्रीकांत शिंदे हे उमेदवार प्रतिनिधी आहेत। संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू, मंत्री राम मोहन नायडू आणि खासदार श्रीकांत शिंदे या तिघांकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे। CP राधाकृष्णन यांचे उमेदवार प्रतिनिधी म्हणून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडे ही मोठी जबाबदारी देण्यात आली आहे। तर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी श्रीकांत शिंदे यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आलेली आहे। अतिशय महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे आणि याच निवडणुकी संदर्भामध्ये त्यांनी शिवसेना खासदारांची एक बैठक देखील दिल्लीमध्ये बोलवण्यात आलेली होती आणि आज त्या बैठकीमध्ये या संदर्भामध्ये त्यांनी खासदारांना माहिती देखील दिली आहे। उद्याच्या निवडणुकीमध्ये कशा प्रकारे मतदान करायचं आहे, कारण की त्याच्यामध्ये प्रिफरन्शियल वोट असतं। ते प्रिफरन्शियल वोट कुठेही जे आहे ते चुका होता कामा नये। कशा प्रकारे वोटिंग प्रोसिजर असणार आहे, कारण की काही सदस्य जे आहेत हे नवीन आहेत, त्या नवीन सदस्यांसाठी देखील हे खूप महत्त्वाचं आहे समजून घेणं की उद्या तिथे गेल्यानंतर मतदान केंद्रावरती त्या मतदान केंद्रावरती गेल्यानंतर मतदान कशा प्रकारे करायचं आहे, कुठला पेन वापरायचा, या सगळ्या गोष्टीची चर्चा, ही सविस्तर चर्चा आजच्या या बैठकीमध्ये झालेली आहे। थेट जाऊयात आपले दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे। प्रशांत, डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे, त्या संदर्भामध्ये आज खासदारांची बैठक देखील पार पडली, काय माहिती मिळाली आहे? महत्वाचं म्हणजे उद्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होत आहे, त्यासाठी शिवसेना खासदार आणि शिवसेना संसदीय पक्षाचे नेते श्रीकांत शिंदे यांच्या खांद्यावरती महत्वाची जबाबदारी। उपराष्ट्रपती पदासाठी श्रीकांत शिंदे हे उमेदवारांचे प्रतिनिधी म्हणजे पोलिंग एजंट असणार आहे। सोबतच संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू, मंत्री राममोहन नायडू आणि श्रीकांत शिंदे हे 3 महत्वाचे प्रतिनिधी असणार आहे। त्यामुळे यांच्याकडे तिघांकडेही जबाबदारी देण्यात आलेली आहे। उद्या सकाळी 10 वाजता सर्वात प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी मतदान करणार आहे, त्यानंतर ते पंजाब आणि हिमाचल प्रदेशाच्या दौऱ्यावरती जाणार आहे। डॉक्टर CP राधाकृष्णन हे एनडीएचे उमेदवार आहे आणि एनडीएच्या उमेदवाराच्या वतीनं उमेदवाराचे प्रतिनिधी म्हणून श्रीकांत शिंदे यांच्याकडे ही मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे। स्टुडिओ प्रशांत, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। तर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आलेली आहे। उद्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आहे आणि त्या संदर्भामध्ये ही मोठी जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे। यासह बातम्यांचा वेगवान